परसबागेतील फुलं गोळा करायची आणि देवबाप्पाच्या चरणी व्हायला कुणाला नाही आवडत. माझं तर ते फेवरेट काम आहे. सकाळी मी तेच करते. पण ते फुलं येण्यासाठी थोडे कष्टसुद्धा करावे लागतात. कारण इथं भरपूर अशी झाडं आहेत, तर त्यांना खत घालावं लागतं, पाणी घालावं लागतं. मग यासाठी मी ओवीला सोबत घेत असते. मग ती असं माझं बघून सगळ्या गोष्टी करायला शिकली. अनायसे तिच्या जेव्हा आजी होत्या दोघी, तेव्हासुद्धा त्या करायच्या, तर त्यांच्यासोबत ती हे करत राहायची. ॲक्च्युली मुलांना याच्यातूनच समजत असतं की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही. हे करता करता लहानपणीला खेळायला जी म्हातारी सापडायची ती मला सापडली आज. ओवीलासुद्धा दाखवली. छान हवेत उडल्यानंतर ती नाचायलाच लागली की आई हे काय आहे, हे काय आहे. इकडच्या बाजूला मोगऱ्याची झाडं आहेत. आत्ता माझा देवारा मोगऱ्याच्या सुगंधाने मस्त दरवळत असतो. पण त्यासाठीसुद्धा थोडं खत वगैरे घालावंच लागतं. आणि हे इथली झाडं ही वाळून चाललेली होती, म्हणून मग त्याला पाणी सोडलं होतं. लहान मुलांना सोबत घेऊन कामं करायलाच पाहिजेत, तरच त्यांना या गोष्टींचा अनुभव येतो आणि ते सुद्धा आनंदाने ह्या गोष्टी करायला लागतात.